शिवाजी कोण होता असं पुस्तकाला नाव देऊन गोविंद पानसरेंना शिवरायांचा अपमान करायचा होता का? तर महाराष्ट्रात संजय गायकवाडांच्या शिव्या आणि शिवाजी कोण होता या पुस्तकाची चर्चा सध्या चालू आहे। हे पुस्तक 1988 साली गोविंद पानसरे यांनी लिहिलं होतं। तेव्हा ते समाज सुधारकाचं काम करायचे आणि त्यांनी आंतरजातीय विवाह, अंधश्रद्धा किंवा जातीय असमानता याविषयी खूप चांगले काम केले व हे पुस्तक लिहिण्याआधी ते शिवरायांबद्दल व्याख्यान देण्याचं काम करायचे आणि त्याच्या निमित्ताने त्यांनी शिवरायांवर आधारित खूप पुस्तके वाचली, त्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला व या सगळ्यावर मिळून पुस्तक लिहिलं। आणि त्यात सुद्धा त्यांनी सांगितलं की या देशात खूप सारे राजे होऊन गेले पण आपल्याला शिवरायच का आठवणीत राहतात। त्यावेळी शिवरायांनी रयतेसोबत असं कोणतं नातं जपलं होतं ज्यामुळे मावळे त्यांच्यासाठी मरायला सुद्धा तयार होते। असं शिवरायांचं रयतेशी असणारं ते घट्ट नातं, अनोखं नातं त्या पुस्तकामध्ये अधोरेखित करण्यात आलं आहे। आणि गोविंद पानसरे म्हणायचे की महाराष्ट्रातली सगळी मंडळी किंवा त्यावेळेसची जनता ही शिवरायांना बाप मानायची आणि बापाला जर हाक मारण्यात कोणतं बिरुद वापरलं तर त्या नात्यामध्ये दुरावा देण्यासारखं आहे। आपलं ज्या व्यक्तीवर अत्यंत प्रेम असतं अशा व्यक्तीबद्दल आपण अगदी सहजपणे आपल्या भावना व्यक्त करतो। आपण सर्वात जास्त प्रेम आईवर करतो। आपण आईला अहो जाहो बोलायला लागलो तर ते जसं कृत्रिम वाटेल तसंच हे आहे। आणि याच कारणामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी त्यांच्या पुस्तकाचं नाव शिवाजी कोण होता असं दिलं होतं। आणि ते एकटेच नाहीत तर प्रबोधनकार ठाकरेंचं दगलबाद शिवाजी व गणेश कुराडे यांचं शिवाजी कोण होता असे शीर्षक असणारी पुस्तकं सुद्धा इतिहासात लिहिलेली आहेत। त्यामुळे त्यांना शिवरायांचा अनादर करायचा होता असं नाहीये। म्हणून या सर्व प्रकरणात संजय गायकवाड चुकीचे आहेत की हे सर्व समाजसुधारक चुकीचे आहेत हे मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीकरिता मला फॉलो करा। धन्यवाद।